हॅलो, थँक्यू सागर मांडवकर. सहर्ष स्वागत पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचे या क्रीडांगणावरती देखील आणि 24 लाईव्ह इव्हेंट्स या वाहिनीवरती जे आमच्या समवेत जोडले गेले तुमचेही मनपूर्वक स्वागत. स्पर्धेचे आयोजक तेजसजी मात्रे, विशालजी जेतेकर. आदर्श ट्रॉफी, किंजल ट्रॉफी 2024 महाराष्ट्रातील एक अग्रनामांकित स्पर्धा. ज्या स्पर्धेमध्ये अनेक फॉर्मॅट्स खेळवले जातात, ज्या स्पर्धेमध्ये प्रत्येक खेळाडूला खेळण्याची संधी मिळते, मग तो अगदी ऐन तारुण्यात असेल किंवा 40+ असेल, किंवा आपण पाहिले की या स्पर्धेमधूनच रायगडमधील फिमेल क्रिकेटरला देखील संधी देण्याचं काम करण्यात आलेलं आहे. सलामीवीर श्रेया स्पोर्ट्स वडघर विभागाची मैदानात दाखल झाले. विश्वजित मात्रे अभ्या आणि त्याच्या विरोधात 40+ ची टीम आरसी ग्रुप अलिबाग हा संघ. टॉस जिंकला आरसी ग्रुप अलिबाग टीमने. हे सर्व 40+ चे खेळाडू आहेत. प्रथम क्षेत्ररक्षण त्याने स्वीकारले आणि त्यांच्या समोर ऐन तारुण्य आणि उमेद ज्या गोष्टीचा उल्लेख आपण करतो जेव्हा हे सगळे तारुण्यातील खेळाडू खेळतात, विश्वजित मात्रे आणि त्याच्या साथीला येतो सूरज पाटील. एक्स्ट्रा प्लेयर आरसी ग्रुप अलिबाग टीम. प्रमोद गोलंदाजीसाठी सज्ज. 3 ओव्हरचा हा सामना आहे. कंपल्सरी चेसिंग. पहिलाच बॉल फटका फसलाय कव्हर पॉइंट मध्ये. एक्सपिरियन्स ऑलवेज मॅटर. 40+ च्या प्रमोदने काम तमाम केलंय ते विश्वजित मात्र अभ्याचे. क्रिकेटमध्ये वयाचा संबंध नसतो असं म्हणतात. क्रिकेटमध्ये काय तर कर्तृत्व करत असताना वयाचा संबंध नसतो, हे खरं आहे. पहिल्याच बॉलवरती प्रमोद राईट आर्म राऊंड द विकेटने अँगल बनवत टाकलेला चेंडू लसित मलिंगा स्टाईल आहे. साइड आर्म ॲक्शन. फटका खेचायचा होता कव्हरच्या वरतून, परंतु बॅटची बाहेरची कडा घेतली आणि कव्हर पॉइंटला चांगला झेल टिपला. टीम मीटिंग घेऊ नका, एक नम्रतेची विनंती. आणि बॅटर पाठवा. विनोद वाटकरे मैदानात विनोद वाटकरेला अगदी आपण पाहतो. अलिबागचं क्रिकेट एक वेगळ्या उंचीवरती नेऊन ठेवण्याचं काम ज्यांनी केलंय. ऑल इंडिया 40+ मध्ये देखील त्यांचं योगदान राहिलंय. अलिबागचं क्रिकेट ते रिप्रेझेंट करतात. अलिबागचं क्रिकेट अगदी आपण पाहतोय की सूरज पाटीलला 40+ च्या मॅचेसमध्ये आपण पाहिलं. मला असं वाटतं एक योगेश पवारच्या त्या टीममध्ये खेळत होते. लेफ्टी बॉलर आहेत, त्याचबरोबर बॅटर देवडे चांगले आहेत. माट्याची आठवण होते. गेल्या वर्षी पण अलिबागच्या क्रिकेटने रायगड प्रीमियर लीग जिंकली होती. यावर्षी मोन्या लीड करत होता एका टीमला, ती देखील सेकंड अर्थातच रनर अप राहिला. अलिबागचे कोल्हाट टीमला तो लीड करत होता. अलिबागचे क्रिकेट आणि सध्या आपण हे सर्व 40+ चे क्रिकेटर सध्या मैदानात पाहतोय. पहिला चेंडू फलंदाज बाद. अजित मुंगाजी मैदानात दाखल झालाय. न्यू बॅटर. यॉर्कर बॉल. भन्नाट गोलंदाजी. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात. यंग टॅलेंट समोर आहे. एका बाजूला अनुभवाचं गाठोड आहे. एवढ्या वर्षीचं क्रिकेट अगदी आपण पाहतोय ते त्यांच्या साथीला आहे. असे मोठमोठे खेळाडू ऐन तारुण्यात त्यांनी देखील गारद केले असतील. हाच एक विश्वास घेऊन सध्या प्रमोद गोलंदाजी करतोय. झुंज त्यांची सूरज पाटीलशी नाहीये, झुंज त्यांची अजित मुंगाजीशी नाहीये, तर ती स्वतःशीच आहे. मी तारुण्यात असताना किती मोठमोठ्या फलंदाजांना बाद केलं, तेच काम मला आता 40+ मध्ये असताना करायचंय. हीच एक झुंज चालू आहे. एक धाव फलकावरती. एक विकेट. सूरज ऑन स्ट्राइक. पुन्हा एकदा यॉर्कर बॉल. बॅटची कडा घेतले. काय गोलंदाजी चालू आहे पहा प्रमोदची. श्रेया स्पोर्ट्स वडघर विभाग पॉवर प्लेच्या पहिल्या षटकातच तालुका हाफचं क्रिकेट अगदी आपण पाहिलं. त्यामध्ये गावदेवी गावठाण टीमला पराभवाचा धक्का दिला तो मेडिटेक स्पोर्ट्स रायगड टीमने. मयूर वाघमारे त्या मॅचचा हिरो ठरला होता. पहिल्याच पॉवर प्लेच्या षटकात 5 धावा देत 2 विकेट त्याने घेतल्या होत्या आणि आता सध्या प्रमोद चांगली कामगिरी करतोय. ओव्हर पिच बॉल उडवलाय. सूरज दाखवलंय. सूरजने आसमान कव्हरच्या वरतून जागा दिली. टप्पा थोडा मागे राहिला. ओव्हर पिच बॉल वरती केलं आक्रमण. सूरजने बॉल पाठवला कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने. षटकार क्रीज मध्ये जात असताना फुल्लर लेनच्या बॉलला उडवलं कव्हरच्या वरतून. 6 धावा.
जागा बनवली फटका खेळण्यासाठी. क्रीजचा चांगला वापर केला तो सूरज पाटीलने. धाव फलक 7. प्रमोद, पहिल्यांदा मोठं आक्रमण प्रमोदच्या विरोधात. आणि खेक ओव्हर पिच. कव्हरला फिल्डर सजवला होता परंतु काहीच करू शकणार नाही. त्याच्या डाव्या बाजूने बॉल काढलाय. षटकारानंतरचा हा चौकार. अगोदर शांत ठेवलं होतं फलंदाजांना परंतु आता प्रमोदच्या विरोधात सूरज पाटील, KDH वाघेवलीवाडाचा खेळाडू, बहारदार फलंदाज आहे. डाऊन द ग्राउंड त्याचे फटके कमालीचे असतात. टॉस बॉल आणि इथे झाले चुकी विकेट कीपर कडून. चेंडू देखील वाईड आहे. वाईड +4 अशा एकूण धावा 5. सुरुवात चांगली परंतु शेवट मात्र करता आला नाही तो प्रमोदला. पहिल्या 3 चेंडूंवरती 1 धाव 1 विकेट होती. राऊंड द विकेटने गोलंदाजी करत असताना फारच बाहेर टाकलेला हा चेंडू. आणि शेवटच्या 2 चेंडूंवरती तब्बल 15 धावा आलेल्या आहेत. अद्याप एक चेंडू शिल्लक आहे. पाच सुरुवात झाली तेव्हा धावा फलकावरती धाव देखील नव्हती तेव्हा 1 विकेट त्याने घेतली होती परंतु आता 16 वरती 1. सूरज पाटील 3 चेंडू 10. लास्ट बॉल. 3 ओव्हरचा हा सामना. फटका फसलाय. कदाचित ही विकेट. यस, विकेट घेतली जाते. लास्ट बॉल वरती आउट झालाय तो सूरज पाटील. 1 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. धाव फलक 16. विकेट गेल्या 2. सोळा वरती 2. प्रफुल्ल पाटील गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. पहिल्याच ओव्हरची सुरुवात काय केली होती प्रमोदने. सर्वांना आश्चर्याचे धक्के दिले होते. विश्वजितला बाद केलं. त्यानंतर सूरज आणि अजितला शांत ठेवण्यामध्ये यश परंतु शेवटच्या 4थ्या आणि 5व्या चेंडूवरती गणित मात्र जुळलं नाही. तिथे धावा आल्या तब्बल 15. टोटल झाले ती 16. विकेट गेल्या 2. अजित मुंगाजी ऑन स्ट्राईक आणि गोलंदाजीसाठी प्रफुल्ल पाटील. RC ग्रुप अलिबाग 40+ ची टीम. शॉर्ट पिच बॉल पूल करण्याचा प्रयत्न आणि इथे 3 खेळाडूंच्या मधोमध चेंडू विसावतोय. कॅचेस विन द मॅचेस. ॲजिलिटी फॅक्टर. वय वर्ष 40 ओलांडल्यानंतर हे खेळाडू तर ठीक आहेत परंतु आताच्या काळातले 40 नंतर एवढा ॲजिलिटी फॅक्टर दाखवतील का हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याचं कारण फास्ट फूड आणि रात्रीचं जागणं. पहिल्या चेंडूवरती हाफ ट्रॅकर बॉल. उसळी मिळाली होती. प्रफुल्ल पाटील राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतायत. 40+ विरोधात श्रेया स्पोर्ट्स वडघर विभाग या 2 संघादरम्यान चालू असलेली लढत आहे. मजा येईल या मॅच मध्ये. 3 ओव्हरचा हा सामना. या अगोदर ओम नर्मदेश्वर किरवली संघ ग्रामीण लॉट्स मधून फायनल मध्ये पोहोचलाय. सुमित दोंगडे कव्हर पॉइंटच्या वरतून गॅप मध्ये हा स्ट्रोक आहे. हा खेळाडू असा आहे की ज्याच्या डोळ्यांना गॅप दिसते. हा खेळाडू असा आहे ज्याला क्षेत्ररक्षक दिसतात की कुठे ठेवलेत त्यांना आणि ते परफेक्ट हेरून मात्र तिथे शॉट सजवतो. तो हा सुमित दोंगडे. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू परफेक्ट उडवला कव्हर पॉइंटच्या वरतून. त्याला ठाऊक होतं 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये कव्हर पॉइंटचा खेळाडू आहे. फक्त त्याच्या वरतून चेंडू काढायचे. मिळतील धावा 4. चौकार. 21. विकेट 2. प्रफुल्ल. लोअर फुल टॉस बॉल. चांगली गोलंदाजी प्रफुल्ल कडून. 1 झाले. दुसरीचा प्रयत्न. यस, 2 होतील. अजित मुंगाजी अजनबी ओळे. धाव फलक 23. 23. लॉस ऑफ 2 विकेट. RMSK YCC मोरबी देखील सेमी फायनल मध्ये दाखल झाले. नुकताच त्याने सामना जिंकलाय. ऑन साइडला हा ट्रेडमार्क आहे सुमित दोंगडेचा. ही त्याची फटक्यांची शैली आहे. पायात चेंडू टाकल्यानंतर तो सहजरित्या मात्र भिरकावून देतो. ही सहजता आहे त्याच्या फटक्यातली. ऑप्शनच्या बाहेरच उभा आहे. त्यानंतर खूप बाहेर आला. शफल झाला. टप्प्यापर्यंत पोहोचला आणि बॉल पाठवला सीमारेषा पार. ट्रेडमार्क ऑफ सुमित दोंगडे.
वन ऑफ द डेंजर बॅटर. असं नाहीये की जड चेंडूवरतीच हेवी वेट चेंडूवरती त्याने फटकेबाजी केले. हलक्या चेंडूवरती जेव्हा स्पर्धा व्हायच्या तेव्हा देखील सुमित दोंगडे तेवढाच घातक असायचा. 29 धावा. आणखी एक धमाका, कमालीची फलंदाजी. आता हे युवा शक्ती मैदानात 40+ विरोधात जोरदार आक्रमण करत असताना 35 वरती जाऊन पोहोचले आता धावसंख्या. डेंजरस बॅटिंग बाय सुमित दोंगडे. तालुका हाफच्या मॅच मध्ये देखील जेव्हा दबाव वाढत होता तेव्हा त्याने सोहेलधार पवारच्याच विरोधात षटकार मारला. तिथे सामना त्याने खुला करून दिला. आता ही बेधडक फलंदाजी करत असताना सुमित दोंगडे, पारगावचा स्टार, 35 धावा. आता कव्हर्स मधून डीपला फिल्डर आहे. एक धाव, दुसरी धाव तर सहजरित्या सुमित घेईल यात शंका नाही. रवींद्र जडेजाचं षटक आणि सुमित दोंगडेची धावण्याची चाल यांची गती काही वेगळीच आहे. 2 धावा शेवटच्या चेंडूवरती प्रफुल्ल पाटीलने धावा दिल्या त्या तब्बल 21. पहिल्या ओव्हरमध्ये होत्या 16. एकूण धावसंख्या झाली ती 37. विकेट गेल्यात 2. तेजस मात्रे, आपण कुठे असाल तर कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. दोन ओव्हर 37 धावा, 2 विकेट. अजित मुंगाजी पॉवर हिटिंग, स्टँड अँड डिलिव्हर्ड. लॉंग ऑनच्या वरतून एक इम्पॅक्टफुल स्ट्रोक पाहिला आपण अजित मुंगाजी कडून. शांत होता, संयम दाखवत होता, जागा मिळत नव्हती. हा लेंथ बॉल लवकर पिक केला, लाईन मध्ये आला आणि बॉल फेकून दिला सीमारेषा पार. लॉंग ऑनला षटकार. यस, सेमीफायनलची लढत चालू आहे कारण अनेक लॉट्स आहेत. नवीन जे पाहतायत ते कन्फ्यूज होतील आणि जे जुने जोडले गेले तेही थोडे कन्फ्यूज होतील. परंतु जेव्हा जसजसा पुढे मॅचेस सरकतील तस तसे उलगडे होत जातील. हा कांचन पालकर या उलगडा करू शकतात. तेजस मात्रे तर प्रश्नच येत नाही. या सर्व गोष्टींचा उलगडा करू शकतात. हे कॉमेंट्री बॉक्स आणि कांचन पालकर यांच्याबद्दल चर्चा चालू होती. तेजस मात्रे यशस्वी आयोजक जरी असले तरी सुद्धा यामध्ये योगदान सर्वात महत्वाचे ते कांचन पालकर यांचे. पहाटे 5 वाजेपर्यंत होते नाईट मॅच साठी. सोबतीला दीपक पाटील देखील होते. दोघेही अगदी वेळेत तिथे उपस्थित राहिलेत. ठीक सकाळी ऑफिशियल टाइम 8:30 वाजता. 43 धावा. यॉर्कर बॉल धीम्या गतीने टाकला होता. टप्पा चांगला आहे. एकच धाव. धावफलक 44. पैसा आणि प्रसिद्धी या दोन गोष्टीचा उल्लेख इथे होतोय. परंतु मला असं वाटतंय की प्रसिद्धीची झिलई नेहमी घातक असते. तिला आपण आवरलं तर आपल्या आयुष्यामध्ये यश मिळायला जास्त वेळ लागत नाही. 44 धावा, 2 विकेट. फटका फसला होता कारण धीम्या गतीनं बॅट वरती आला हा चेंडू. एक धाव तर झाले कंप्लीट. सुमित आणि अजितने कॉल दिला दुसऱ्या धावेसाठी. पलटले देखील. 2 धावा जोडल्या जात आहेत. मोठ्या धावसंख्येकडे हा संघ वाटचाल करतोय. मला वाटते ओपन हाफचं जे एक मॅच अगदी एक टीम जाईल वरती तिच्या समवेत तालुका हाफ म्हणजे मेडिटेक स्पोर्ट्स रायगड खेळेल आणि सेमीफायनल. बरीचशी बक्षिसं या स्पर्धेमध्ये. हा चेंडू हवेत एक क्षेत्ररक्षक जज करतोय. सुमित दोंगडे बाद. आता उलगड आहे कारण जे विभाग वाईज जी स्पर्धा झाली 8 टीम खेळल्या त्या विभाग वाईज मधून श्रेया स्पोर्ट्स वडघर आला. 40+ मधून हा एक संघ पुढे आला. ही सेमीफायनल आहे. या मॅच मध्ये जो जिंकेल तो फायनल मध्ये पोहोचेल. बरोबर तेजस मात्रे. आणि ओपन अप मधला जो एक संघ आहे तो मेडिटेक स्पोर्ट्स रायगडच्या विरोधात खेळेल. त्यांच्यामध्ये सेमीफायनल होईल आणि त्यातून एक फायनलला पोहोचेल. या अगोदर ओम नर्मदेश्वर किरवली पोहोचलाय फायनल मध्ये. सेमीफायनल मध्ये पोहोचलाय मोरबी आणि त्यांच्या विरोधात येते बामणडोंगरी. नेक्स्ट मॅच बामणडोंगरी विरोधात मोरबी. RMSK YCC मोरबी. जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी या दोन संघादरम्यान लढत होईल.
3 ओव्हरचा सामना असेल. चला कॅप्टन टॉस साठी या. आणखी एक मोठी लढत. प्रफुल्ल मोकल आलाय, लेफ्टी बॅटर, घातक आहे फार. मंगेश काय गोलंदाजी केले. जरूर चुका त्याच्याकडून झाल्या, परंतु आता शेवटी धावसंख्येला अंकुश लावण्याचं काम तो करतोय. या ओव्हर मध्ये त्याने 2 विकेट घेतल्यात आतापर्यंत. चांगली गोलंदाजी मंगेश कडून. सेहेचाळीस धावा शेवटचा चेंडू शिल्लक आहे. RMSK YCC मुरबी आणि जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी टॉस साठी या. आता फक्त ओपन अपच्या टीमचा उलगडा होणं बाकी आहे. ते एकदा इकडे पोहोचले की मग त्यांची एक सेमीफायनलची मॅच होईल. असे करत करत आपण हळूहळू पुढे सरकू. मग लोकांना उलगडा होईल की केवढी मोठी पारितोषिक आणि किती किती लॉट्स या स्पर्धेमध्ये खेळवण्यात आलेले आहेत. आकाश तारेकर ISPL मध्ये पुन्हा एकदा सिलेक्शन. आय थिंक श्रीनगर टीम मधून कदाचित. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट खेळलाय. काय अप्रतिम फटका खेळलाय तो आकाश तारेकरने. दिलकश नजराना प्रेक्षकांसाठी पेश केला तो आकाश तारेकरने. ऍक्शन रिप्ले मध्ये लेग ब्रेक टाकण्याचा प्रयत्न, बॅकफुटला गेला आणि हा फटका स्क्वेअर कट, चौकार. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा फटका होता. 4 धावा 3 ओव्हर. धाव फलकात पोहोचले 50 आणि 51चं टार्गेट. 51. हॅलो. जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी आणि RMSK YCC मुरबी. चला कॅप्टन टॉस साठी या. मुरबी टीमचा कॅप्टन, जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. मुरबी टीम साठी मोठा प्रश्न. सेमीफायनलची लढत. ग्रामीण लॉट मधून एक संघ पुढे सरकलाय फायनल मध्ये. तो ओम नर्मदेश्वर किरवली. त्याने मोरावे संघाला पराभूत केलं सेमीफायनलच्या लढतीमध्ये. श्रेया स्पोर्ट्स वडघर टीमने दावा केला त्या 50. 4 विकेट. पहिल्याच बॉलवरती विश्वजित मात्रेला बाद करण्यामध्ये प्रमोदला यश मिळालं असं वाटलं. प्रमोद करिश्मा करतोय, परंतु तसं झालं नाही. अजित मुंगाजीने बॅटिंग केली. सूरज पाटीलने खरं तर सुरुवात केली आणि सुमित दोंगडे 7 बॉल 22. डेंजरस बॅटिंग. सलामीवीर मैदानात दाखल झालेत. श्रेया स्पोर्ट्स वडघर टीमला विनंती आहे की आपण लगेचच फिल्डिंग सजून घ्यावी. चला टॉस साठी या. दोन्ही टीमचे कॅप्टन. हा मंच नेहमीच भरलेला असतो, कधीही खाली नसणार. गेले 13वा दिवस आहे आजचा 11वा दिवस आहे. 13वं वर्ष या स्पर्धेचं. हा स्टेज कधीच खाली राहिला नाही आणि कधीही खाली राहणारच नाही. तेजस मात्रे यांच्यावरती असलेलं प्रेम आणि हे खरोखरच आहे, प्रचंड प्रेम आहे. खेळाडू असतात, प्रेक्षक असतात, मान्यवर असतात, राजकीय मंडळी असते, अनेक. कारण फॉर्मॅटच एवढे आहेत या स्पर्धेमध्ये की कुठला खेळाडू राहतच नाही. मला असं वाटतं की सोसायटी वाईज जे क्रिकेट होतं, खास करून खारघर एरियामध्ये, कळंबोली एरियामध्ये, तो एक फॉर्मॅट राहिला आहे. आदित्य पाटील तिकडे, ओमकार पाटील मागे, मयूर वाघमारे हे आमचे सगळे पाहुणे, जीवदानी बामणडोंगरीचे सर्व खेळाडू, मागे राहुल जोगाडिया बसलाय. मला असं वाटतं NB अवध गेले का पुढे? हा यस, NB अवध. हां, NB धनकवडी.
हे सगळे खेळाडू आहेत आमचे उपस्थित आहेत. तकदीर चांगल्या फॉर्म मध्ये दिसतोय. ओमकार पाटील हाफ सेंचुरीत चालू आहेत सध्या. NB धनकवडी विरोधात आदर्श स्पोर्ट्स. चला टॉसला सुमित दोंगडे खतरनाक बॅटिंग केली. मुरबी विरोधात बामणडोंगरी हा सामना मात्र आपण नंतर कव्हर करणार आहोत. चल मॅचला होते सुरुवात. फर्स्ट ओव्हर मुकेश नाईक आलाय. पहिलाच बॉल आक्रमण लॉंग ऑफला. काय झेल मात्र घेतलाय कुणाल नाईक. कुणाल तारेकर मात्र त्या ठिकाणी होता. कमालीचा झेल मात्र त्याने घेतलाय. असं वाटलं एका क्षणाला की मात्र हा चेंडू सीमा पार जातोय की काय, परंतु फलंदाज प्रफुल्ल पाटील अर्थातच पिंट्या पाटील डेंजरस बॅटर पहिल्याच बॉलवरती मात्र गारद होतोय. कित्येक मैदान या खेळाडूनं गाजवलेत. अलिबागचं क्रिकेट गाजवलंय, नवे नवे तर रायगडचं क्रिकेट गाजवलंय, परंतु तो पिंट्या पाटील आता माघारी परतलाय. मोठी विकेट. तेजस मात्रे यांचं करावं तेवढं कौतुक आणि त्याचं आभार मुरबी संघाकडून कमीच आहे. शब्दांमध्ये आपण ते मांडू शकतच नाही असं मुरबी संघ सांगतोय. रघुनाथ माळी सध्या मैदानात जात आहेत. 51चं टार्गेट आहे. पहिल्याच बॉलवरती मुकेश नाईकच्या विरोधात आक्रमण केलं होतं प्रफुल्ल पाटील अर्थातच पिंट्या पाटील. तो काय झेल घेतला कुणाल तारेकरने. पण दोन्ही पारगावचे सितारे बाउंड्री लाईनला आहेत. एका बाजूला कुणाल आहे, दुसऱ्या बाजूला सुमित दोंगडे. ग्राउंड फिल्डिंग प्रश्नच येत नाहीये. आणि त्याचबरोबर कॅचेस. लोअर फुल टॉस बॉल काढलाय मिडॉनच्या बाजूने. कुणाल पोहोचेल का, नाही पोहोचू शकला. बॉल चाललाय सीमारेषा पार. आले आले ते आक्रमण केलंय रघुनाथ माळीने. खेचलाय चौकार. कमी लेखून चालणार नाही आणि हे मुकेश नाईकला देखील ठाऊक आहे. कदाचित मुकेश नाईक देखील त्याच दिशेने चाललाय 40+ दिशेने. बरीच वर्ष क्रिकेट खेळतोय, त्याला ठाऊक आहे. हे सगळे ते म्हणतात ना हिंदीमध्ये म्हणजे हुए खिलाडी, त्या कॅटेगरीतले. फटका फसलाय. विकेट कीपर विश्वजित मात्रे झेल मात्र घेतोय. 2 झटके दिले मुकेश नाईकने. RC ग्रुप अलिबाग हा 40+ संघ. यानंतर NB धनकवडी आणि त्यांच्या विरोधात मेडिटेक स्पोर्ट्स रायगड या 2 संघादरम्यान लढत होईल. मेडिटेक स्पोर्ट्स रायगड या टीमने गावदेवी गावठाण टीमला सेमीफायनल मध्ये पराभूत केलं. ही देखील सेमीफायनलची मॅच चालू आहे. 40+ मधून पुढे सरकलेला संघ RC ग्रुप अलिबाग. त्याच्यासमोर 51 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय. श्रेया स्पोर्ट्स वडघर विभाग या संघाकडून सचिन मात्रे मैदानात दाखल होतोय. अलिबाग जिल्ह्याचं प्रशासकीय कार्यालय सगळेच तिकडे अलिबाग मध्ये. रायगडची राजधानीच म्हणावी लागेल. 4 धावा 2 विकेट. वेगवान चेंडू निर्धाव. कमालीची गोलंदाजी मुकेश नाईक कडून. खांदा आणि ही बहारदार शरीर यष्टी तिचा फायदा आपल्या वेगासाठी नेहमीच करून घेतो मुकेश नाईक. क्लीन बोल्ड. वेगावरती स्वार होऊन टाकलेला हा यॉर्कर बॉल. 3 गडी बाद केले ते मुकेश नाईकने पहिल्या षटकात. पहिल्या ओव्हरमध्ये 4 विकेट गेल्या 3. हा वेग पहा प्रचंड आहे. ऑन साइडला मारण्याच्या नादात बॅट आणि पायामधून निघून गेला चेंडू यष्टांवरती. फलंदाज बाद. धावफलक 4. 12 बॉल आता गरज आहे 47 धावांची. कांचन पालकर केवाळे ग्रामपंचायतीचे उपसरपंच प्रचंड चाहतेत, त्यांचे खेळाडू चाहतेत, आयोजक चाहतेत. आयोजक
लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. 4 धावा, 3 विकेट गेल्यात. चांगला स्ट्रोक, फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न होता. अशा कॅचेस घेणं थोडं कठीण काम आहे. कुणाल तारेकर पहिल्याच बॉलवरती काय झेल त्याने घेतला होता. श्रेया स्पोर्ट्स वडघर टीम पहिल्या ओव्हरमध्ये आघाडीवरती दिसते. 12 चेंडू आता शिल्लक आहेत. आता 12 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 46 ची गरज आहे. चला जरा स्पीडअप करा, लगेचच बॉलिंगसाठी या, विलंब अजिबात करू नका. वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. आणि NB धनकवडी टीमचा कॅप्टन प्लीज आपण टॉससाठी या. आणि मेडिटेक स्पोर्ट्स रायगड टीम तालुका मधील हा संघ जो सेमीफायनल मध्ये क्वालिफाय झालाय, विशाल जितेकर आपल्या कॅप्टनला आपण लगेचच पाठवा. शॉर्ट पिच बॉल कव्हर पॉइंटच्या वरतून हा फटका खेचलाय. अप्पर कट मारला होता. किंजल स्पोर्ट्स चषक आदर्श ट्रॉफी 2024 वर्ष 13 या स्पर्धेचं हा सामना आता पुरता झुकलाय तो निश्चितच श्रेया स्पोर्ट्स वडघर संघाच्या बाजूने. अनेक चर्चा चालू आहेत. ही बाईक आहे आणि खास करून सध्या जो ट्रेंड चालू आहे शर्यतींचा आणि त्या शर्यतींमध्ये दमदार स्ट्रोक, पायावरती टाकलेला चेंडू उडवला विनोदने, सीमारेषा पार षटकार. सिक्सरचे चेंडू आहेत, बॅटवरती आले की मग त्यावरती लिहिलेलंच असतं षटकार. हा वेगवान चेंडू, हाय बॅकलिफ्टने मारलेला हा फटका, प्रॉपर टायमिंग मात्र जुळला आणि हा लांब लचक षटकार. डीप कव्हरला फिल्डर त्या ठिकाणी, थोडं त्या क्षेत्रामध्ये फिल्डिंग करणं कठीण काम आहे. आणि पुन्हा एकदा आकाशच दिसतोय त्या क्षेत्रात. एकच धाव, अंतर खूप मोठे, 8 बॉल 38 करायचे. 6 षटकारांची गरज आहे. बॅटची आतमधली कडा आणि फक्त एकच धाव. हा सामना आता तुर्तास संपूर्णतः मात्र झुकला. आता निश्चितच श्रेया स्पोर्ट्स वडघर विभागाच्या बाजूने, कारण अंतर खूप मोठे आहे. प्रयत्न तर चालू आहेत, सांगणं कठीण आहे की झुकला आहे, परंतु दुसऱ्या बाजूने प्रयत्न करतोय विनोद. षटकार आलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलक 20 आणि आता विजयासाठी 6 चेंडू शिल्लक आहेत आणि धावा करायचे असतील त्या 31. क्रिकेटमध्ये काहीही कठीण नसतं. या धावांचा देखील पाठलाग होऊ शकतो. करण मडवी लेफ्टी बॅटर, काय विक्रम त्याने केला होता. इतिहासात नोंद घडवण्यासाठी इतिहासाला साक्ष देणारी कामगिरी तुम्हाला करावी लागते, तरच त्याची नोंद केली जाते. 6 बॉल 31 करायचे. विनोद चांगली बॅटिंग केली. आणखी एका निर्धाव चेंडूने सुरुवात करतोय तो सूरज पाटील. या निर्धाव चेंडूने दरवाजे खुले केलेत श्रेया स्पोर्ट्स वडघर विभागाचे फायनल साठी. RC ग्रुप अलिबाग. दमदार स्ट्रोक डाऊन द ग्राउंड, स्क्रीनच्या वरतून आणखी एक धमाका षटकार. 6 धावा, 51चं टार्गेट. मॅच 21 धावा ज्या आल्या सेकंड ओव्हर मध्ये त्या थोड्या आवाक्याच्या बाहेर ठरल्या, कारण लास्ट ओव्हरला 13च आल्या. कॅल्क्युलेशन वाईज 40च्या 45च्या आसपासचं जे टार्गेट असतं, मजा आली असते मग या मॅच मध्ये. विशाल जितेकर निश्चितच टीम मध्ये वडघर विभागाकडून, मागे विश्वजित आहे. याचा अर्थ हा सामना संपल्यानंतर लगेचच टॉस केला जाईल. मग अशी तालुका आपमध्ये देखील होते, आता या एरिया वाईज टीम मध्ये देखील चांगली गोलंदाजी, परंतु इथे पंच व्हाईट बॉल घोषित करतायत. येस, व्हाईट बॉल, एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव. 4 बॉल 24. चला मॅच बनू शकते. विनोद या धावांचा पाठलाग करेल का?
फटका फसलाय आणि आकाश पोहोचतोय तिथे, झेल मात्र घेतला जातोय, फलंदाज बाद. आता 3 चेंडू विजयासाठी 23ची गरज. दोन पुरस्कर्ते आयोजन करते एकमेकांशी चर्चा करत असताना तेजस म्हात्रे आणि त्याचबरोबर रचित पाटील सह आयोजक, ते पुढे 4-5 दिवसांनी मुख्य आयोजक होणार आहेत आणि सह आयोजक मात्र होतील तेजस म्हात्रे. मला असं वाटतं हाच सेटअप असेल, फक्त पट्टा चेंज होईल. ही स्पर्धा 11 दिवसांची झाली, ती स्पर्धा कदाचित 7 दिवसांची होऊ शकते. दोन चेंडू 23 धावांची गरज असताना हा लेफ्टी बॅटर आलाय आणि झेल मात्र तिथे सुटला. त्यानंतर थोडं बोट आहे आणि त्याचा फायदा मिळाला गोलंदाजाला. विजयाकडे वाटचाल आणि नक्कीच विजयाची शिक्कामोर्तब करत असताना श्रेया स्पोर्ट्स वडगर विभाग हा संघ, आरसी ग्रुप अलिबाग सुरुवात काय दमदार केली. प्रमोदचं मी विशेष कौतुक करेल, काय गोलंदाजीची सुरुवात केली. अनिल पाटील यांचं इथे आगमन झाले, सहर्ष स्वागत. भावी नगरसेवक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं अनिलजी पाटील. इथे सामना जिंकलाय श्रेया स्पोर्ट्स वडघर विभागाने, अभिनंदन. ते जाऊन पोहोचलेत फायनल मध्ये आणि आरसी ग्रुप अलिबाग टीम तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. तुमचा खेळ पाहून नक्कीच सगळेजण